नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मी STI रोहिदास चोंदे पाटील. या ठिकाणी आपल्याला आपली सामान्य विज्ञान सामान्य भाषेत ही लेक्चर सिरीज चालू आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण क्रमिक पुस्तकं जी आहेत त्याचं आपण अत्यंत सुस्पष्टपणे आणि डीपमध्ये रिव्हिजन घेतो आहोत. त्याच्यासोबत आपली टेस्ट सिरीजसुद्धा आहे. हे पुस्तक आहे ओके ई बुक स्वरूपामध्ये आपण स्वयंअध्ययनातून सामान्य विज्ञान सामान्य भाषेत या ठिकाणी तुमच्यासाठी पुरवतो आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही या ठिकाणी देत आहात. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा अत्यंत मनापासून आभार. आणि दुसरा एक मित्रांनो मला ती एक संधी आहे तुमचा आभार मानण्याची, ती म्हणजे तुम्ही आपले विविध ई बुक्स त्याला अत्यंत मोठा प्रतिसाद भेटतो आहे, ज्याच्यामध्ये मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान आहेत. त्याच्यासोबत ई ठोकळा जो आहे ज्याच्यामध्ये ऑल इन वन आपण त्या ठिकाणी देतो आहे. पुढे रॅपिड रिव्हिजन आहे आणि प्राचीन इतिहास आहे. याच्यासोबत आणखी पॉलिटीचं सुद्धा आपलं पुस्तक आहे. या सगळ्यांना तुम्ही अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि जे नवीन मुलं आहेत ज्यांना पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे ओके, त्या ठिकाणून तुम्ही मेसेज करून ती मागवू शकतात. पुढे आजचा जो टॉपिक आहे आपला मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे सगळ्यात आधी ते लक्षात घ्या. आपल्याला आज बघायचं आहे प्रकाशाचे अपस्करण. ओके, लक्षात घ्या, या कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो आणि बरेच जण इथे गोंधळतात. प्रकाशाचे अपस्करण म्हणजे नेमकं काय, प्रकाशातील ते रंग कोणते असतात, वर्णपंक्ती कशाला म्हणायचं. बघा, मुद्दे नोटिंग करून घ्या. मला वही पेन पाहिजे. जे जे विद्यार्थी आपल्या ऑनलाईन सायन्सच्या या बॅचला आहेत ते प्रत्येकाला तर ह्या नोटिंग करणं अनिवार्य आहे, प्रत्येकाला ते लिहायचंच आहे ओके. त्याच्यामध्ये मग सप्तरंगी इंद्रधनुष्य नेमका काय आहे, प्रकाशाची विकिरण कशी होती, टिंडाल इफेक्ट नेमका काय आहे, प्रिझम नेमके काय भानगड आहे ओके, ते सगळं आपल्याला बघायचं आहे. मग विकिरणामध्ये सर्वाधिक विकिरण होणारा तो रंग कोणता, सर्वात कमी होणारा रंग कोणता. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रश्न याच्या आधी पाहिला असेल ते म्हणजे कलिली द्रावण म्हणजे नेमकं काय, तो नेमका कशाचा परिणाम आहे, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर मग ते राष्ट्रीय विज्ञान दिन असेल, CV रामन यांचा तो अपस्करणासंदर्भातला प्रयोग असेल, त्यांचं नोबेल पारितोषिक असेल, हे सगळं. पुढे विद्युत चुंबकीय प्रारण, मग त्याला आपण दृश्य किरण कसं म्हणतो, प्रकाश कसं म्हणतो, प्रकाशाची तरंग लांबी काय आहे, अंतराळामध्ये प्रकाशाची चाल काय आहे, हे सगळे मुद्दे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. पुढे नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला या लेक्चरमध्ये प्रकाश शलाका म्हणजे नेमकं काय हे माहीत होईल, प्रकाशाचे विवर्तन काय असतं हे माहीत होईल. हे बऱ्याच जणांना माहीत नाही आणि आम्हाला माहीत नसताना सुद्धा आम्ही खुशीत असतो. अभ्यास न करताच आम्हाला वाटतं आम्हाला खूप चांगलं येतं. मित्रांनो, विज्ञान हा इतका महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही कोणती परीक्षा घ्या, राज्यसेवा, MPSCच्या कंबाईनच्या एक्झाम्स, पोलीस भरती, सरळ सेवा, प्रत्येक परीक्षेला म्हणजे मी जे म्हणतो ना GK किंवा GS याच्यामधला इकडे MPSCच्या पूर्व परीक्षा आणि इकडे पोलीस भरती सरळ सेवेच्या GK मधील सर्वात महत्त्वाचा घटक तो विज्ञान आहे. म्हणून मी सेपरेट या ठिकाणी स्वतंत्र लेक्चर आणि टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, कारण की मी 10 वर्षापासून या ठिकाणी शिकवतो आहे. मला या विषयाचं महत्त्व माहीत आहे. आणि आपला गोळ काय होतो, आपण क्रमिक पुस्तक वाचत नाही, इतक्या कन्सेप्ट दडलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही जेव्हा माझे लेक्चर्स बघतात, याच्या आधीचे लेक्चर बघा तुम्ही सगळे. आतापर्यंत 4 लेक्चर आणि 2 टेस्ट आपण टाकलेले आहेत, त्या बघा एकदा, ते विश्लेषण बघा, मग तुम्हाला कळेल अरे विज्ञान काय असतं नेमकं, विज्ञानाचा अभ्यास कसा केला पाहिजे. हे PSI STI पूर्वला मुलांना मार्क्स पडत नाही, राज्यसेवेला मार्क्स पडत नाही विज्ञानाला. वरवर वाचायचं काहीतरी, फक्त आलेले प्रश्न वाचायचे MPSCचे, तशाने जमणार नाही. तुम्हाला थोडं अतिरिक्त मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागेल ओके. तर आपल्याला ती करायचं आहे. प्रकाशाचे परावर्तन सुद्धा आपल्याला बघायचे आहे. या सगळ्या बाबी आजच्या लेक्चरमध्ये ओके. तर सगळेजण रेडी आहात. काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याची उत्तरं देण्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्कीच तयार असाल. कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नांची उत्तरं द्याल असं मला अपेक्षित आहे ओके. तर या ठिकाणी मी सुरुवात करतो आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रकाशाचे अपस्करण. मित्रांनो, अपस्करण म्हणजे नेमकं काय आहे बघा. प्रकाशाच्या अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला अपस्करण म्हणतायत. मुद्दा लक्षात घ्या. अंगभूत जे रंग आहेत, अंगभूत रंग कोणते आहेत ते आपण बघू, मात्र त्याचं काय होतंय, विभक्तीकरण होतं आहे. आणि हे कसं घडतंय सगळं, हे नैसर्गिकरित्या घडून येतं. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं प्रकाशाचे अपस्करण. याच्या आधी आपण प्रकाशाचे परावर्तन याच्या संदर्भात काही बाबी बघितलेल्या आहेत, प्रकाशाचे अपवर्तनासंदर्भात बघितलेले आहे, त्याची उदाहरणं माहीत आहे तुम्हाला.
द्या बरं खाली प्रकाशाच्या अपवर्तनाची कोणती उदाहरणं आहेत. बघितलं आहे आपण याच्या आधी, त्याच्या टेस्ट आपण सोडवलेल्या आहेत. आता ते तोंडपाठ असलं पाहिजे, तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. ओके. मग त्याच पद्धतीचं आता हे आहे विभक्तीकरण. हे अपस्करणामुळे घडतं आहे. मग ते प्रकाशातील रंग कोणते. आणि मित्रांनो, फक्त रंग माहीत असून चालणार नाहीये तुम्हाला. आता तुम्हाला फक्त रंग माहीत असून चालणार नाहीये, तुम्हाला त्या रंगांचा क्रम माहीत असला पाहिजे. आणि ते शॉर्टकट हे मला वाटतं जवळपास सगळ्यांचं पाठ असतं. काय आहे, ताना पिहिनी पाजा. एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं पुन्हा, ताना पिहिनी पाजा करा, कमेंट करा. ताना पिहिनी पाजा. ता म्हणजे काय, तांबडा. तांबड्याला आणखी एक दुसरा शब्द आहे मित्रांनो, समानार्थी तांबड्या रंगाला. आणि हा तांबड्या रंगाचा तो समानार्थी शब्द बऱ्याच जणांचा बऱ्याच वेळेस खूप मोठा घोळ करतो हा परीक्षेमध्ये. तांबड्यासाठी समानार्थी शब्द कोणता मला सांगा, पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. पुढे नारंगी आहे, नारिंगी. पिवळा आहे, हिरवा आहे, निळा आहे, पारवा आहे आणि जांभळा आहे. ओके. आता मग वर्णपंक्ती म्हणजे काय बघा. हे ताना पिहिनी पाजा हे शॉर्टकट तुमचं पाठच झालं पाहिजे. ओके. इथे काहीही प्रॉब्लेम यायला नको. पुढे वर्णपंक्ती कशाला म्हणायचं. आता वर्ण म्हणजे आपल्याला माहित आहे, तुम्ही मराठी व्याकरणामध्ये वर्ण हा ऐकलं असेल. किती वर्ण आहेत मित्रांनो मराठी व्याकरणात तुम्हाला माहित आहे. त्याला वर्णच का म्हटलं जातं, याही व्याख्या आहेत हा, माहीत असलं पाहिजे. मात्र वर्णपंक्ती नेमक्या काय बघा. प्रकाश झोत जो आहे त्याच्या रंगीत घटक असणारे जी पट्ट्या आहेत ना, त्याला म्हणायचं वर्णपंक्ती. प्रकाश समजा असा हा प्रकाश पडतो आहे, हे जे पट्ट्या असणार आहेत ना त्याला काय म्हणायचं, वर्णपंक्ती. आणि मग याच्या संदर्भात संशोधन कोणी केलं तर ते केलेलं आहे सर आयझॅक न्यूटन यांनी. सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी यांनी काचेचा प्रिझम वापरला. मित्रांनो, आपण तबकडी नावाची कन्सेप्ट बघितली बघा आधीच्या लेक्चरमध्ये. काय आहे, काही माहिती तुम्हाला लक्षात येतं कोणी केला तो तबकडीचा प्रयोग, सांगा बरं. लगेच उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. माहीत असलं पाहिजे ज्यांनी. आणि माझे हे पुढचे लेक्चर्स ज्यांना कळाले पाहिजे, ज्यांना वाटतं मला हे सगळं विज्ञान असं परफेक्ट झालं पाहिजे, त्यांना या शृंखलेमधील या पूर्ण सिरीजमधील जुने सगळे लेक्चर पाहणे अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नाहीतर मग तुमचं जे पुन्हा वरवरचं तेच होईल. आणि तो घोळ करू नका, विनंती आहे कृपया सगळ्यांना. मग या ठिकाणी तुम्हाला प्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेचा प्रिझम वापरलाय कोणी, न्यूटनने. मित्रांनो, न्यूटनचे आणखी कोणते शोध आहेत बरं. न्यूटनचा ग्रंथ सांगा बरं, आधीच्या लेक्चरमध्ये झालेला. पटपट उत्तर पाहिजे. न्यूटनने लावलेली शोध, न्यूटनचा ग्रंथ, न्यूटनचे अनेक नियम आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला काय आठवतंय, काय आहे तुमचा आधीचा अभ्यास, काय आहे तुमचं पूर्वज्ञान, तेही मला कळायला पाहिजे. पुढे मी जातो आहे. पुढचा या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात कमी विचलन. सर्वात कमी विचलन कोणाचं घडतंय मित्रांनो, लाल रंग बघा. आणि मग या लाल रंगावर अनेक प्रश्न तयार होतात. ते दिवे लालच का असतात. ओके. मग त्याला तांबडा शब्द आणि लाल शब्द तुम्हाला जे वर विचारलं मी, तांबड्यासाठीचा समानार्थी शब्द तो म्हणजे हा लाल. ओके. लाल रंगाचं सर्वात कमी विचलन होतं आहे मित्रांनो. हे बघा, हे इथे वरती तामना पिहिनी पाजा जो तांबडा आहे ना त्याचं सर्वात कमी विचलन आणि सर्वाधिक विचलन होतं आहे जांभळ्या रंगाचं. ओके. लक्षात येतंय बघा. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काचेचा प्रिझम दिसतो आहे तुमच्या समोर आहे. तांबडा रंग, नारिंगी रंग, ताना पी पिवळा, ही हिरवा, ताना पी ही नी निळा, पा पारवा, जा जांभळा. मला वाटतं आता हे कोणीच विसरणार नाही. ताना पिहिनी पाजा हे शॉर्टकट कोणी विसरणार नाही. आणि इथे आणखी एक तुम्हाला हे उलटं जरी विचारलं गेलं तरी मग ते सांगता आलं पाहिजे. ताना पिहिनी पाजा, इकडे जापा निही पिनाता, म्हणजे ताना पिहिनी पाजा एवढं लक्षात ठेवा. मग तुम्हाला ते उलटं पालटं कसंही विचारू त्या ठिकाणी उत्तर देता येईल. ओके. पुढच्या मुद्द्याकडे जातो आहोत. सगळ्यांना कळतं आहे का आधी ते सांगा. पटकन खाली सांगा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला हे कळतंय का. आणि काही जणांना कळत नसेल तर त्यांचं पूर्वज्ञान अत्यंत कमी असू शकतं. इतकं सोपं, इतकं सहज मला वाटतं कोणी शिकवणार नाही. इतका वेळ तुम्हाला, इतका सायलेंटली मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे खरं म्हणजे काही जणांना बोर वाटतं याच्यात. काय म्हणजे काही आहेत असे की ज्यांनी मला कमेंट केले, मेसेज केले की सर हे प्रकाश या टॉपिकवर तुम्ही आतापर्यंत 4 लेक्चर्स घेतले बरोबर, अजून किती लेक्चर होणार या एवढ्या टॉपिकवर. हे 5वं लेक्चर आहे, आणखी 1-2 लेक्चर यावर होईल. मित्रांनो, मला परफेक्टच करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे 200 लेक्चर्स होणार विज्ञानाचे तुमचे. 200 लेक्चर्स प्लस होणार. याच्यात आणखी 5-50 वाढतील आणि 200 टेस्ट होणार. किती, ही मिनिमम आहे हा. याच्यात मी मॅक्झिमम देऊ शकतो, माझ्यात जेवढी क्षमता आहे तेवढं. मात्र हे एवढं जेव्हा जो करणार ना, माझे 200 लेक्चर्स विज्ञानाचे जो विद्यार्थी ऐकेल आणि 200 टेस्ट जो विद्यार्थी सोडवेल त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. तो विज्ञानामध्ये मास्टर होणार त्या ठिकाणी. एकही प्रश्न त्याचा चुकणार नाही एवढी मी या ठिकाणी मला म्हणजे माझी तरी अपेक्षा आहेत किंवा मी तितकी मेहनत घेण्यासाठी तयार आहे, घेतो आहे.
सप्तरंगी इंद्रधनुष्य नेमकं काय? बघा, प्रकाश किरण हा 7 रंगांचा बनलेला आहे. सोपा प्रश्न तयार झाला. किती रंगांचा? 7 रंगांचा. आता इंद्रधनुष्य नेमकं काय काय करतो आहे किंवा कशाचा परिणाम आहे? बघा, अपस्करण, अपवर्तन आणि परावर्तन. आता मित्रांनो इथे काय होतं, आता हे वाक्य वाचलं, काही जण काय करतात, घोकंपट्टी करतात, त्याला रट्टा मारणे म्हणतो आपण, म्हणजे पाठ करायचं, अपस्करण, अपवर्तन, परावर्तन, अपस्करण, अपवर्तन, परावर्तन, अपस्करण, अपवर्तन, परावर्तन, त्याला फार धापा टाकायची वेळ येते. असं घोकंपट्टी रट्टा किती दिवस लक्षात राहणार हो? तुम्ही काय आईन्स्टाईन आहात की स्वामी विवेकानंद आहात? आणि ते जर असतात तर कशाला एमपीएससी केली असती किंवा कशाला या परीक्षा दिली असतात? तुम्ही मोठे शास्त्रज्ञ वगैरे झाले असतात. मग हे जास्त दिवस लक्षात राहत नाहीये. याला समजून घेतलं पाहिजे. अपस्करण म्हणजे नेमकं काय, अपवर्तन म्हणजे नेमकं काय, परावर्तन म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, कन्सेप्ट, विज्ञान हा मी म्हणतो संकल्पनांचा विषय आहे. संकल्पना. तुम्हाला कोणी म्हणत असेल ना रट्टा मारा, पाठ करत बसा, मित्रांनो ही पद्धती चुकीची आहे. हे नवीन शैक्षणिक धोरणाला अशोभनीय आहे. असा सल्ला देणं, रट्टा मारणे किंवा मग ते पाठ करून ठेवणे मान्य. काही गोष्टी पाठ करायच्या आहेत, त्या आपोआप पाठ झाल्या पाहिजेत. पण कसं? आधी इतकं समजून घ्या मित्रांनो, आपोआप. मी तुम्हाला देतो ना काही ट्रिक्स देतो मी की बाबा हे पाठ करून टाका, मात्र ते आधी समजून तर घ्या तुम्ही, तर ते पाठ करण्याला अर्थ आहे ना, तर ते लक्षात राहील तुमच्या, किंवा तर ते लक्षात राहण्याला अर्थ आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढे जातोय मी. पाऊस पडून गेलाय समजा, मग आकाशामध्ये काय दिसतो? इंद्रधनुष्य दिसतो. तुम्ही अनुभव घेतला असेल. आणि यामध्ये पाण्याचे अगदी लहान थेंब जे असतात ना, ते छोट्या प्रिझम प्रमाणे कार्य करतात. बघा, प्रश्न तयार झाला, छोट्या प्रिझम प्रमाणे कार्य कोण करतात? पाण्याचे लहान थेंब. ओके, आता कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही इंद्रधनुष्य बघू शकतात, पण अटी कोणत्या? बघा मित्रांनो, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तो म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये? मग बघा काय होतं, सूर्यमागच्या दिशेला जर असेल तर धबधब्या पलीकडून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इंद्रधनुष्य दिसेल. प्रयोग करून बघा मित्रांनो, हे वैज्ञानिक सत्य आहेत. हे प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी सगळे प्रयोग करून त्यानंतर मांडलेले हे निष्कर्ष आहेत. ओके, पुढे काय तर सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून तुम्ही कारंजा समोर उभे राहा, तुम्हाला इंद्रधनुष्य दिसेल. हे महत्वाचं आहे. कोणत्या दिशेला तोंड झालं पाहिजे हे तुम्हाला लक्षातही ठेवायचं आहे. सकाळच्या वेळी फक्त पश्चिमेकडे तोंड करून उभे राहा. बघा, प्रयोग करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये 2 दिवसांनी. ओके, पुढे प्रकाशाची विकिरण कशाला म्हणायची? मित्रांनो, अत्यंत महत्वाची, विज्ञानातील एक अत्यंत महत्वाची कन्सेप्ट, विकिरण कशाला म्हणायचं? ओके, आणि हे बऱ्याच जणांना या ठिकाणी हे समजून न घेतल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. ओके, आणि याच्यामध्ये मग सगळ्यात महत्त्वाचं टिंडाल परिणाम आणि विकिरण यांचा एकमेकांशी संबंध आहे, आधी लक्षात घ्या. ओके, हे टिंडाल परिणाम काय आहे त्याच्यावर आपण हळूहळू येऊ, त्याच्या पुढे उल्लेख होत जातील. मग जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणांवर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात. बघा, या ठिकाणी समजा तुम्ही असे वातावरणात कुठेतरी गेलेले आहात, एखाद्या जंगलात गेलेले आहात, तिथे असे लहान 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 काहीतरी कण आहेत. ओके, आणि याच्यावर प्रकाश किरण पडत आहेत. मग ते कणातून ते खाली जमिनीपर्यंत पसरण्याऐवजी काय होतात, त्याचं असं वेगवेगळ्या दिशेला त्यांची दिशा बदलत जाते, विक्षेपित होतात. ते दिशा बदलणे म्हणजे काय? विक्षेपित होतात. आणि ही जी नैसर्गिक घटना आहे मित्रांनो, याला म्हणायचं प्रकाशाची विकिरण. कारण की बघा ना, तुम्ही एखाद्या जंगलामध्ये जर तुम्ही बघतायत की बाबा हे असं हे झाड वाढलेलं आहे या ठिकाणी, बरोबर, आणि मग या झाडाखाली असं इथून जर सूर्यप्रकाश येत नाही, इथे पूर्ण अंधार पाहिजे होता ना, काळा, तरी इथे थोडा थोडा असा प्रकाश का असतो? तर या ठिकाणी जे इथे हे जे कणा आहेत ना मित्रांनो, या कणावरून विक्षेपित झालेले किरण त्या झाडाखाली आलेले असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाखाली बसलेले आहात, घनदाट झाड आहे, आणि खाली जर अंधार किरण नाहीये दिवसा, याचा अर्थ काय? विकिरण आहे. हा एकदम सोपा मुद्दा मला असं वाटतं या ठिकाणी आहे. पुढे काय? समांतर प्रकाश झोत वीट, भिंत, जमीन यासारख्या खडबडीत पृष्ठभागावर जेव्हा पडतो तेव्हा प्रत्येक किरणाचा आपाती कोन हा वेगळा असतो. जसं खालचा पृष्ठभाग असेल तसा, त्यामुळे परावर्तित किरण हा वेगवेगळ्या दिशेला जात असतो आणि याला म्हणायचं ती विकिरण. मित्रांनो, नीट लक्षात घ्या. आणि याचा मुख्यतः वातावरणातले जे घटक आहेत ना, ज्याला धूळ म्हणतो आपण, धूर म्हणतो, लहान कण, पाण्याचे थेंब असेल, हवेची रेणू असेल, याच्याशी फार मोठा संबंध आहे. कारण याचे जे अतिसूक्ष्म कण आहेत ना, हे एकजिन्सी मिश्रण आहे. त्याच्यामुळे वातावरणातून प्रकाशाची विकिरण होते. विकिरण म्हणजे काय? थोडक्यात वातावरणामध्ये जे लहान 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 कण आहेत मित्रांनो, त्याच्यावर प्रकाश पडतो आणि तो आपल्या दिशा बदलतो. ओके, वेगवेगळ्या दिशेला तो प्रसारित होतो, थोडक्यात प्रक्षेपित होतो, त्याला म्हणायचं विकिरण. आणि मग त्याचं उदाहरण, हे गाजलेलं उदाहरण जो प्रश्न अनेक वेळा आलेला आहे, तो म्हणजे सूर्यप्रकाश घनदाट अरण्यातील वातावरणातील छायेतून जाणे. बघा, घनदाट अरण्य आहे, मग खाली तर अंधार पाहिजे होता, किरण, ज्या ठिकाणी प्रकाशाचा तो किरण गेलाय तेवढंच फक्त उजेड पाहिजे होता. मग इतर ठिकाणी का उजेड पडतो थोडा थोडा? तर तो थोडा उजेड पडण्यामागील कारण आहे विकिरण.
लक्षात ठेवा, हे उदाहरण आलेलं आहे परीक्षेला. पुढे जातोय आपण. अतिसूक्ष्म कण निळ्या रंगाचे विकिरण करतात. निळ्या रंगाचे विकिरण, हे निळा रंग फार महत्वाचा आहे. माझ्या पेनचा रंग सुद्धा तोच आहे, निळा. अतिसूक्ष्म कण कोणत्या कणाचे विकिरण करतात असा उद्या प्रश्न आला तर तुमचा घोळ व्हायला नको. लाल, पिवळे, निळे, पांढरे काय आहे ते, तर निळा रंग. आता मग हे याच्यामुळे मग पुढे विविध इफेक्ट आहेत. मग ते हे पुढे हे येतं, ते आकाशाचा निळा रंग काय आहे तर ते हेच. कारण की निळ्या रंगाचं विकिरण सर्वाधिक होतं आहे, त्याच्यामुळे आकाश निळे दिसते आहे. बघा, एकमेकांशी संबंध आहे, एकमेकांशी संबंध आहे आणि आज समजून घेणे हे फार महत्त्वाचे आहे. पुढे आपण जातो आहे. पुरेशा मोठ्या आकाराचे कण शुभ्र प्रकाशाचे देखील विकिरण करतात. शुभ्र प्रकाश, पांढरा शुभ्र, त्याचं सुद्धा विकिरण होऊ शकतं. प्रकाशाच्या दृश्य टप्प्यामध्ये सर्वाधिक विकिरण हे निळ्या रंगाचे होते आणि सर्वात कमी लाल रंगाचे होते. मित्रांनो, मग याच्यावरूनच ते लाल रंगाचे दिवे, ओके, ते इथूनच येतात. सर्वात कमी विकिरण आहे. लाल रंगाचा दिवा असेल किंवा लाल रंगाचं कोणतंही निशाण असेल ते जास्तीत जास्त लांबून दिसू शकतं. निळ्या रंगाचं दिसणार नाही. निळ्या रंगाचं नाही दिसणार तेवढे लांबून, जितक्या लांबून लाल रंगाचं दिसेल ते. पुढे मग लाल रंगाचे सर्वात कमी विकिरण झाल्याने तो सर्वात लांब अंतरापर्यंत जाऊ शकतो. ओके, आणि जे धोकादायक संकेत असतात मग ते आपण लाल रंगाने दाखवतो. मित्रांनो, प्रश्न तयार झाला, उत्तरही तयार झालेलं आहे. ओके, पुढे जातो आहोत आपण. आकाशाचा पुढचा मुद्दा या ठिकाणी असा आहे, तो म्हणजे आकाशाचा निळा रंग हा वातावरणातून विकिरण होणाऱ्या प्रकाशाशी संबंधित आहे. ओके, मी तुम्हाला वरचं उदाहरण सांगितलं. आता पुढचा मुद्दा काय म्हणतो मित्रांनो, निळा रंग आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचल्याने आकाश आपल्याला निळे दिसते. आकाश आपल्याला निळे का दिसते? विकिरण. इथे घोळ होऊ देऊ नका, हे एकदम सोपं आहे, पण आपल्या चुका होतात जेव्हा आपल्यासमोर मग ते अपस्करण, विकिरण, परावर्तन असे वेगवेगळे शब्द येतात का, तेव्हा मग आपलं त्या ठिकाणी मन परावर्तन व्हायला लागतं, आपल्या मनामध्ये गोंधळ सुरू होतो. इथे आणखी एक मुद्दा, अवकाशवीर प्रचंड उंचीवर उड्डाण करतात तेव्हा आकाश त्यांना कसे दिसते? तर त्यांना ते काळे दिसते. का? कारण एवढ्या उंचीवर वातावरण नसल्याने प्रकाशाचे विकिरण होत नाही. बघा काय म्हणतोय मी, प्रकाशाचे विकिरण होत नाही. जर झाले असते ना तर ते आकाश काळे दिसले नसते, ते निळे दिसले असते. कसे दिसले असते? उद्या तुम्हाला असा प्रश्न येईल, जर आकाशामध्ये म्हणजे उंचावर अत्यंत जर विकिरण झाले नसते तर आकाश कसे दिसले असते काळ्याऐवजी? उत्तर येईल निळे. ओके, हे लक्षात घ्या. हा प्रश्न कुठेही सापडणार नाही, मात्र ते आपलं लॉजिक असलं पाहिजे. आता पुढे, आकाश एरवी निळे दिसते बरोबर, तरी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मात्र ते लालसर नारिंगी दिसते. मित्रांनो, हे नोटिंग करून घ्या, हे लालसर नारिंगी नोटिंग करून घ्या. या ठिकाणी लालसर नारंगी जे आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, महत्त्वाचं आहे. आणि का घडतं आहे तुम्ही बघा, एकदम ते असं तांबूस रंग त्या ठिकाणी दिसतो आहे सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी. तो या ठिकाणी प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे, निळ्या व जांभळ्या रंगापेक्षा विकिरण हे निळ्या व जांभळ्या रंगाचे जे विकिरण आहे हे तांबड्या रंगापेक्षा जास्त आहे. हे आपण वरही पाहिलं. आता इथे आपण आतापर्यंत निळा बघितला होता, आता पुन्हा जांभळा आला. ताना पिहिनी पाजा. ओके, ते लक्षात घ्या. आता पुढे, सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी निरीक्षकापर्यंत पोहोचवणारा जास्तीत जास्त रंग हा तांबडा आणि पिवळा असतो, त्यामुळे आकाशाचा रंग हा लालसर नारंगी दिसतो. जेव्हा सकाळ होते आहे किंवा सायंकाळ होते आहे तेव्हा आकाशाचा रंग हा लालसर नारिंगी का दिसतो, याचं उत्तर या ठिकाणी आहे. कारण की जो काही निरीक्षक आहे किंवा एखादी व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत तांबडा आणि पिवळा रंग हा जास्त येतोय. ओके, त्याच्यामुळे रंगाचं नाव काय आहे? लालसर नारिंगी. हे नीट लक्षात ठेवा, नारिंगी. आपण त्याचा नारंगी असाही उच्चार होतो बऱ्याच वेळेस, मात्र नारिंगी. ओके, प्रमाण भाषेत. पुढे, कलिली द्रावण. मित्रांनो, हे कलिली द्रावणाचे विविध उदाहरणं आहेत. हे आपल्याला पुढे शिकायचेच आहेत. मात्र या कलिली द्रावणातील जे कण आहे ते कोणत्या प्रकाशाचे विकिरण करतात असा प्रश्न आला तर उत्तर येईल निळा प्रकाश. कोणता? निळा प्रकाश. आता आपण पुढे जातो आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आहे? 28 फेब्रुवारीला. आणि याच्यावर कित्येक वेळेस प्रश्न आलेला आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन कधीचा आहे? महत्त्वाचं आहे आणि कोणाच्या स्मरणार्थ. दुसरं, मराठी भाषा दिन कधीचा आहे? मराठी भाषा दिन थोडासा संबंध आहे, मला सांगा. आणि कोणाच्या स्मरणार्थ आपण तो साजरा करतो? इंटरेस्टिंग आहे. मराठी भाषा दिन कोणाच्या स्मरणार्थ, त्यांचं नाव काय आहेत? ओके, आणि मग मराठीचं नाव आलंय म्हणून मला सांगा की पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणी मिळवलेला आहे?
ओके, आता पुढे आपण जातो आहोत. आपल्याला जायचं आहे डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन यांच्याकडे. यांनी काय केलं? 28 फेब्रुवारी 1928ला प्रकाशाचे अपस्करण ओके अपस्करण याविषयी संशोधन प्रसिद्ध केले. आता मित्रांनो, या तारखेवर प्रश्न काय आलेले आहेत? 28 फेब्रुवारी ही त्यांची नेमकी जन्मतारीख आहे की त्यांचं संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं, एक संशोधन प्रसिद्ध झालं आणि 1930 साली नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. आता असं म्हटल्यावर काही जणांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी तडकीने विचारेल, अरे पहिले भारतीय नोबेल मिळवणारे, चुकीचं सांगतायत हे. हो ना, चुकीचं सांगतायत. कसं? पहिले भारतीय कोण आहेत नोबेल मिळवणारे? सांगा बरं, पटकन उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये पटकन उत्तर पाहिजे. पहिले भारतीय कधी मिळाले नोबेल, कोणाला मिळाले, कशासाठी मिळाले? मित्रांनो, माहीत असलं पाहिजे. नोबेल पारितोषिक कधीपासून सुरू झाले आणि त्या अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला होता, हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. हा, माझं एकही लेक्चर विदाऊट प्रश्नांचं नसतं. मी तुमच्या डोक्याला खुराक देत असतो. काय म्हणतात त्याला? खुराक म्हणतात आमच्याकडे त्याला तुम्ही ताप देणे म्हणू शकतात, काही म्हणा, मला फरक पडत नाही. मात्र तुमचे डोके सुपीक होणं हा उद्देश त्यामागील आहे. मग चला, कमेंट्समध्ये ज्यांना येते त्यांनी सांगितलं पहिले भारतीय नोबेल मिळवणारे. मित्रांनो, पण वाक्य नीट वाचायला शिका. परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच स्वरूपाची वाक्य येतात, तुम्ही पटपट टिक करतात. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं सी व्ही रामन 28 फेब्रुवारीला संशोधन प्रसिद्ध बरोबर आहे. तिसरं प्रकाशाचे अपस्करण बरोबर आहे. चौथं नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय बरोबर आहेत. मित्रांनो, नीट काय वाचायचं आहे, वाचायचं काय नीट इथे सांगतो. पहिले भारतीय आणि पहिले भारतीय शास्त्रज्ञ, आलं का डोक्यात? पहिले भारतीय वेगळे, रवींद्रनाथ टागोर गीतांजलीसाठी 1913 मात्र पहिले भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रामन. आणि मग त्यांचं जे ते प्रसिद्ध झालं संशोधन, त्याला कोणत्या नावाने आपण ओळखतो? सी व्ही रामन यांचं ते संशोधन, त्याला नेमकं काय नाव दिलं आहे त्या संशोधनाला, किंवा त्याला काय म्हटलं जातं, कोणता परिणाम म्हटला जातो, कोणता इफेक्ट म्हटला जातो? इंटरेस्टिंग, सगळं क्ल्यू देऊन टाकलेलं आहे. पटकन उत्तर पाहिजे मला खाली. पुढे मी जातो आहे. जुन्या अभ्यासक्रमातले काही मुद्दे या ठिकाणी याच्याशी निगडीत मी कव्हर करतो आहे. हा जुना म्हणजे काय मित्रांनो? हे पार 2010च्या आधी लहान असे भाग 1 भाग 2 असे पुस्तकं होते, खूप डीपमध्ये होते. हां, ते जर तुम्ही केले ना, तुमच्या विज्ञानाचा प्रश्नच चुकत नाही. तर त्याच्यातले काही मुद्दे जे या नवीन पुस्तकांमध्ये कव्हर नाही आहे क्रमिकच्या, ते मुद्दे घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. बघा, विद्युत चुंबकीय प्रारण जे आहे या नावाची ऊर्जेचे रूप म्हणजे काय? प्रकाश, हे आपण बघितलेलं आहे. मग दृश्य प्रकाश कशाला म्हणायचं? तर क्षयकिरण, रेडिओ लहरी, विद्युत चुंबकीय वर्णपटाचे भाग, जो प्रकाश डोळ्यांना दिसतो त्याला म्हणायचं दृश्य प्रकाश. नावातच आहे, डोळ्यांना दिसतो त्याला काय म्हणायचं? दृश्य प्रकाश. इथे काही वेगळं नाही आहे. प्रकाश किरणाची जी लांबी आहे, तरंग लांबी, काय तरंग लांबी, ही लक्षात राहू द्या. 4 × 10⁻⁷ मीटर ते 7 × 10⁻⁷ मीटर याच्या दरम्यान आहे. मित्रांनो, 480 पिक्सेलमध्ये व्हिडिओज बघता आले तर बघा, तुमच्याकडे नेटवर्क चांगलं असेल तर, कारण ते चांगलं दिसेल तुम्हाला. ओके, थोडंसं लहान अक्षर आहे. पुढे, डोळ्यावर पडलेल्या या प्रकाशाचे प्रतिमेत रूपांतर करणारी प्रकाश यंत्रणा कोणती? बघा, तुमच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्याची प्रतिमा बनते आहे. कोण करतं हे? कोणतं यंत्र आहे तुमच्या शरीरामध्ये? आहे मित्रांनो, ते यंत्रच आहे. मात्र ते जिवंत यंत्र आहे, ते आहे मानवी डोळा. जबरदस्त. या मानवी डोळ्याचा सगळ्यात बाहेरचा भाग किती कोणता आहे मित्रांनो? काय म्हणतात त्याला? महत्त्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे. डोळ्यावर आपण बघितलेलं आहे. आणि ते सुस्पष्ट दृष्टीचे जे अंतर आहे, लघुत्तम अंतर आपण ज्याला म्हणतो, ते किती आहे? आरशाचे सूत्र माहिती तुम्हाला? सांगा बरं. भिंग, डायोप्टर कशाची एकक आहे? सांगा, पटकन सांगा, पटपट उत्तर पाहिजे मला. हे जुने सगळे झालेले प्रश्न आहेत, लेक्चर झालेले आहेत, याच्यावर टेस्ट झालेले आहेत आपल्या. पुढे, निर्वात पोकळी किंवा अंतराळात प्रकाशाची चाल ही 3 × 10⁸ मीटर/सेकंद असते. इंटरेस्टिंग. प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात. ज्या मार्गातून तो जातोय का, ते थोडक्यात काय आहेत? प्रकाश किरण. एखाद्या खिडकीतून प्रकाश येतो आहे, ती किरणं येत आहे, त्याचा अर्थ तो प्रकाशाचा मार्ग आहे. ओके, आता पुढे तुम्हाला मी जे बोललो होतो, प्रकाश शलाका कशाला म्हणायचं, ही लहान बाबी माहीत असल्या पाहिजे. आपल्या विद्यार्थी मित्रांचा गोळ हाच होतो. आम्ही हे लहान जे आहे ना क्रमिक पुस्तकामधील, हे आम्ही करत नाही. आम्ही मोठे पुस्तकं घेतो, ज्यांना आम्ही संदर्भ साहित्य म्हणतो अभिमानाने. काय रेफरन्स बुक म्हणतो, आम्हाला मजा वाटते ती. मी हे पुस्तक वाचतोय, एवढं मोठं.
पण तुम्हाला ही लहान लहान माहीत नसेल तर काय अर्थ आहे ते मोठं वाचून? मित्रांनो, त्याच्यासाठी चाललाय हा सगळा या ठिकाणचा आपला कार्यक्रम किंवा आपला हा उपक्रम. अनेक किरण एकत्र येऊन प्रकाश शलाका तयार होणे याला काय म्हणायचं? प्रकाश शलाका. अनेक किरणांचं एकत्रीकरण म्हणजेच प्रकाश शलाका. अनेक किरण एकत्र येतात ते काय आहे? प्रकाशाच्या शलाका आहेत. याला मित्रांनो आपल्या गावाकडच्या भागामध्ये एक वेगळा शब्द आहे. काय आहे बघा? तुम्ही वेगवेगळ्या भागातले असणार आहात, अख्ख्या महाराष्ट्रातून. तुमच्याकडे काय शब्द आहे? म्हणजे असं तुम्ही एखाद्या खिडकीतून अशी बरीचशी प्रकाश किरणं एकत्र येत आहेत कुठून तरी, त्याला तुम्ही काय म्हणतात? पुढे प्रकाशाचे विवर्तन म्हणजे काय बघा, हे बरेच जणांना नवीन असेल. ज्या वस्तूवर प्रकाशाचं आपतन झालं आहे त्या वस्तूचा आकार जर प्रकाशाच्या तरंग लांबीशी तुलनीय असला तर मात्र प्रकाशाच्या प्रसारणाचा मार्ग सरळ राहत नाही, याला म्हणायचं विवर्तन. बघा इथे महत्त्वाचं काय आहे? प्रकाशाचं जे प्रसारण आहे ना त्याचा मार्ग सरळ न राहणे याला प्रकाशाचं विवर्तन म्हणतात. ते काय होतं? प्रकाशाचं आपतन झालं आहे, त्या वस्तूचा आकार जर त्याच्या तुलनेत सरळ नसेल तर, म्हणजे प्रकाश कशावर तरी पडतो आहे तिथून तो असा तिरपा होतो आहे, त्याला काय म्हणायचं? प्रकाशाचं विवर्तन. थोडक्यात प्रकाश आपला मार्ग थोडासा बदलतो आहे, विचलित होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रकाशाचे परावर्तन. ओके, प्रकाशाचे परावर्तन कशाला म्हणायचे? ज्या माध्यमातून प्रकाश या पृष्ठभागावर पडला त्याच माध्यमात जर तो वापस जात असेल, त्या प्रकाश लहरी परत फिरत असेल तर त्याला म्हणायचं प्रकाशाचे परावर्तन. परावर्तन परत फिरणे, परावर्तन परत फिरणे, परावर्तन परत फिरणे, असं लक्षात ठेवा. आता काचेसारख्या माध्यमातून प्रकाश पुढे जर प्रसारित झाला तर याला प्रकाशासाठी पारदर्शक माध्यम म्हणतात. या घटनेला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. काच पारदर्शक माध्यम आहे, काचेतून पुढे जातो आहे. ओके, प्रकाशाचे अपवर्तन होते आहे. मात्र जर पारदर्शक माध्यम नसेल तर परावर्तन होईल. आता बघा पुढे आणखी एक कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपण ज्याच्याकडे लक्ष देत नाही. आंतरपृष्ठ कशाला म्हणायचं? दोन वेगवेगळ्या माध्यमाच्या मधल्या ज्या सीमारेषा आहेत ना त्याला म्हणायचं आंतरपृष्ठ. म्हणजे हवा आणि काच जी मधली सीमारेषा आहे याला म्हणायचं आंतरपृष्ठ. आता प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये तिरकत जाताना प्रकाश किरणांच्या प्रसारणाच्या दिशेमध्ये बदल होतो, होणारच आहे. दिशा बदलल्याशिवाय तो तिरकस होऊ शकत नाही, हे माहीत असलं पाहिजे. प्रकाश किरण हे हवेतून काचेत मार्गक्रमण जेव्हा करतात तेव्हा ते कुणीकडे झुकतात. मित्रांनो प्रश्न आलेला आहे, याच्या आधी आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. काचेत हवेतून काचेत जात असेल तर लंबाकडे घुसतो. बघा आपण या ठिकाणी ती स्तंभिका बघितलेली होती, त्याच्या संदर्भातल्या आपण आकृत्या याच्या आधीच्या टॉपिक्समध्ये कव्हर केल्या आहेत. मात्र जेव्हा हा काचेतून हवेकडे जातो उलट, तेव्हा तो लंबापासून दूर जातो आहे. बघा लंबाकडे केव्हा झुकतो, लंबापासून दूर केव्हा जातो हे माहीत असलं पाहिजे. पुढे प्रकाश किरण हवेतून काचेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो लंबाकडे झुकतो. ओके, आपण बघितलं जेव्हा प्रकाश किरण काचेतून हवेकडे मार्गक्रमण करतो तेव्हा तो दूर जातो. आता आपतन कोणाचे मूल्य काही असले तरी हे गुणोत्तर मात्र स्थिर असते. अपवर्तनांक मित्रांनो, अपवर्तनांकाची व्याख्या माहीत असली पाहिजे. गुणोत्तर स्थिर असणे कशाचे? आपतन कोणाचे. आपतन कोण आणि परावर्तन कोण दोन गोष्टी आहेत ना. समजा या ठिकाणी ही काच आहे, इकडून प्रकाश घुसतो आहे. ओके, इकडे जो तयार होणार आहे तो आपतन कोण असणार आहे. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. आपतन कोण आणि परावर्तन कोण त्याच्या संदर्भातल्या आकृती सुद्धा आपण याच्या आधी बघितलेल्या आहेत. पुढे माध्यमाचा अपवर्तनांक हा निर्वात सापेक्ष सांगितला जातो. याला माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. निर्वात सापेक्ष शब्द आला की त्याला निरपेक्ष म्हणायचं. निर्वात सापेक्ष. ओके, पुढे माध्यमाच्या अपवर्तनांकाचं सूत्रही आहे मित्रांनो. निर्वात पोकळीतील प्रकाशाची चाल भागिले माध्यमातील प्रकाशाची चाल. ओके, हे सूत्र आहे, तुम्ही एक वाचून ठेवू शकतात. आलं तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढे काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक काय? तर काचेच्या तुलनेत हवेच्या तुलनेमध्ये काचेचा अपवर्तनांक म्हणजे ते जे गुणाकार स्थिरांक आपण ज्याला म्हणतो त्याचा हा भाग आहे. आता माध्यमाचा अपवर्तनांक जेवढा मोठा असेल तेवढा त्या माध्यमाला प्रकाशदृष्ट्या अधिक त्या ठिकाणी घन म्हटलं जातं. जितकं जास्त अपवर्तनांक तेवढा तो माध्यम कसा आहे? घन आहे. घन आणि विरळ असे दोन शब्द असतात मित्रांनो. विरळ अपवर्तनांक लहान असेल तर प्रकाशदृष्ट्या त्याला विरळ म्हटलं जातं. विरळ किंवा विरल दोन्ही शब्द एकच आहे, ज्याला आपण घनचा विरुद्धार्थी शब्द म्हणतो. ओके, घनचा विरुद्धार्थी शब्द. आता काच हे माध्यम हवेपेक्षा प्रकाश घन आहे, लॉजिकल आहे. ओके, काच कसा असणार आहे? हवेपेक्षा निश्चितच घन असणार आहे. त्याची जी घनता म्हणतो आहे आपण किंवा त्या ठिकाणी त्याला जो या ठिकाणी शब्दप्रयोग वापरलेला आहे प्रकाशीय दृष्ट्या तो जास्त घन असणार आहे काच. आता प्रकाशीय घनता म्हणजेच थोडक्यात अपवर्तनांक. आणि माध्यम 1च्या तुलनेमध्ये माध्यम 2चा अपवर्तनांक त्याचं या ठिकाणी स्थिरांक दिलेला आहे. स्नेलच्या नियमाचे सूत्ररूप या ठिकाणी तुम्ही बघता आहात.
ओके, तर एवढं लक्षात ठेवा, हे विचारलं गेलेलं नाही आहे, मात्र काही बाबी आहेत ज्या आपण वाचून ठेवलेल्या असेल तर तुमच्या चुकणार नाहीत, परीक्षेमध्ये उत्तरं बरोबर येतील. मित्रांनो, अशा पद्धतीने हे लेक्चर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच या ठिकाणी लेक्चर बघत असाल कदाचित, तर आपली ही लेक्चर सिरीज आहे सायन्सची, तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. या सगळ्या PDFs तुम्हाला डेली भेटत जातील. आता ज्या विद्यार्थी मित्रांनी आपली ही सिरीज जॉईन केलेली आहे त्यांना ही PDF लगेच भेटणार. त्यांची उद्या टेस्ट होणार, उद्या त्यांना टेस्ट देण्यात येईल PDF, आणि उद्या सायंकाळी मित्रांनो, उद्या सायंकाळी तुमची टेस्ट राहील, म्हणजे तिचं विश्लेषण राहील. ओके, तर तुम्ही या ठिकाणी सहभागी होऊ शकतात, आणि हा उपक्रम निश्चितच तुम्हाला विज्ञानामध्ये अत्यंत पुढे घेऊन जाऊ शकतो. ओके, ज्यांना सहभागी व्हायचं आहे, डेली PDFs पाहिजे आहे, टेस्ट PDF पाहिजे आहे, आणि सायन्सचं जे ई-बुक आहे आपलं ते पाहिजे आहे, त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर असेल त्या ठिकाणी त्यावर व्हॉट्सअप करावा, तुम्हाला ते भेटून जाईल. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.